अगदी झटपट होणारी आणि चवीला अगदी अप्रतिम अशी लागणारी मसाला गवार कशी बनवायची ते बघतो. तर त्यासाठी मी ते पाव किलो गवार व्यवस्थित स्वच्छ निवडून धुवून घेतली. तर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले, आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट घेतला. तर आता इथं मी आधी 2 मिनिटं ही गवार वाफवून घेते. अगदी 2 मिनिटं अशी परतवून घ्यायची. कुठलाही मसाला वगैरे काहीच टाकलेला नाही, तर मी फक्त अगदी त्याचा कच्चा सुगंध जावा म्हणून 2 मिनिटं अशी परतवून घेते. तर आता इथं मी एक कढई घेतलेली आहे. कढईत 2 चमचे तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यात मोहरी आणि जिरे टाकणार आहोत. तर मी इथं अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले. तर दोन्ही व्यवस्थित तडल्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. त्यानंतर त्यासोबत कांदा सुद्धा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. कांद्याचा सुद्धा रंग बदललाय. तर आता जे आलं लसूण पेस्ट बनवली होती खोबऱ्याची, तर ती सुद्धा मी इथं टाकून घेते. 2 मिनिटं अशी व्यवस्थित अशी परतवून घेते. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्यात मसाले टाकून घेऊया. तर त्यासाठी मी इथं अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला वापरलाय. अगदी कुठल्याही बाहेरच्या मसाल्याचा वापरही केलेला नाही मी तर, पण तरी अगदी अप्रतिम अशी चवीला ही भाजी लागते. तर ते व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण जे गवारचे शेंगा परतवून घेतले होते ते आपण यात टाकून मिक्स करून घेऊ व्यवस्थित. अगदी 2 मिनिटाचं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित परतवून झालं की आपण त्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स झालं की आपण आता त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी रंग सुद्धा अगदी व्यवस्थित असा आलाय. तुम्ही अगदी सुकी भाजी अशी बनवली तरी चालेल, पण मला इथं थोडीशी रस्सा भाजी बनवायची म्हणून मी इथं साधारण 1 ते 1.5 वाटी गरम पाण्याचा वापर करते. छान मस्त अशी तर्रीदार होण्यासाठी मी इथं गरम पाण्याचा वापर केला. ज्यावेळी तुम्हाला तर्रीदार भाजी हवी असते त्यावेळी तुम्ही शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. तर अगदी बघू शकता तुम्ही 10 मिनिटांनंतर अगदी व्यवस्थित अशी शिजवून झाली भाजी. तर त्यात मी कसुरी मेथी आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. तुमची गवारीची भाजी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.